सहव्यवस्थापिकापदी कार्यरत आहेत. आजच्या कार्याच्या अध्यक्षा डॉक्टर मॅडम यांनी विनंती करतो की त्यांना संस्थेच्या वतीने छोटीशी भेट देऊन त्यांचा सत्कार करावा. मागील 13-14 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये लोकपाल व सध्या विद्युतपदी कार्यरत असणाऱ्या कुमारी राधिका मोठे मॅडम यांचा सत्कार संस्थेच्या संचालिका कवळे मॅडम यांनी करावा. आपल्या आर्यमध्ये लिमिटेडमध्ये मागील 2 वर्षापासून सहव्यवस्थापिका कर्ज व वकिलीपदी कार्यरत असणाऱ्या सौ राधिका बिल्लमपल्ली मॅडम यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश परदेशी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मागील 2 वर्षापासून आर्यनदी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या सहव्यवस्थापिका कर्ज व ठेव यापदी कार्यरत असणाऱ्या सौ ऐश्वर्या शाह मॅडम यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री सुरेश पवार सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये तन मन धनाने कार्यरत असणाऱ्या आपल्या संस्थेच्या सेविका सौ कविता माने मॅडम यांचा सत्कार संस्थेचे सल्लागार सदस्य श्री मोहनदास गुंते सर यांना मी विनंती करतो त्यांनी माने मॅडमचा सत्कार करावा. या कार्यक्रमातील आपल्या ज्या कार्यरत महिला आहेत त्यांनी आपलं थोडक्यात 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. संचालक व सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे डॉक्टर सुरेश व्यवहार सर त्यांना मी विनंती करतो त्यांनी महिला दिली त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करा. प्रथमतः आपला एक छोटे खानदानी छान कार्यक्रम आपण अरेंज केला आहे आणि आपण घेतो आहोत. महिला दिनानिमित्त सर्व आपल्या महिला कर्मचाऱ्यांचं आपण सत्कार करतो. खरं तर तुम्हाला म्हणतो की सरांनी मगाशी पुढचीकडे घेतली. आता सर ह्या वर्षीची आपली जी जागतिक थीम आहे इक्वेलिटी बेटर टुमॉरो अशी त्याची आहे. म्हणजे समानता हीच त्याची खरी अर्थानं तुम्हाला म्हणतो की या वर्षीची पुढची आपली ती थीम आहे त्या सगळ्या जगाची सगळ्या. त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपण त्यांच्या लाईनीत बसतोय हे सुद्धा आपलं एक भाग्य लक्षात घ्या. कारण सगळ्याच अर्थानं आणि सगळ्या यानं जर बघितलं आपण तर खरं तर मी आलेल्या माननीय शुभेच्छा देण्यामध्ये एका दिवसासाठी नाही त्या शुभेच्छा तर तुम्हाला रोज आमच्या शुभेच्छा आहेत. कारण खरं तर बघितलं तर पुरुष हा स्त्रीशिवाय म्हणजे जगणंच अशक्य आहे लक्षात घ्या. त्याचा रोज सकाळी सगळ्यात लवकर उठणारी आणि सगळ्यात उशिरा झोपणारी जी स्त्री असते ती तुमच्या सगळ्या आपल्या आयुष्याचा आधार असते लक्षात घ्या. फक्त काय होतं की आपण बाहेर जाऊन 4 पैसे कमवून आणतोय आणि बाहेरच्या जगाशी आपण तोंड देतोय. ते आपल्या घरातल्या माणसाशी तोंड देते आणि जगाशी तोंड देते आणि तिथं तुम्हाला सांगतो की ते अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने उभी राहते. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं मातृसत्ताकाच आहोत. फक्त तुम्हाला सांगतो की आपण बाहेरून आलोय 4 पैसे घेऊन आणि म्हणून त्याला आपण त्यांनी दिले म्हणून आपण पितृसत्ताक म्हणायचं. नाहीतर खऱ्या अर्थानं आपण मातृसत्ताकमध्येच आपण आज जगत आहोत. खरं तर तुम्हाला सांगतो की आजचा हा दिवस अतिशय छान आणि चांगला आहे. आणि मग कालची ज्यावेळेस म्हणजे मला वाटतं परवा दिवशी सरांनी ते आपला मेसेज टाकला होता. मी आज म्हणजे ठरवून आपण जायला पाहिजे. कारण का ज्याचा आधार आणि ज्या आधारावरती आपली संस्था चालते की ते म्हणजे सगळं मॅनेजमेंट सगळं
म्हणजे वैभव सर असतील किंवा सगळी आमची बाकीची टीम असेल, त्याच्याबरोबर आर्थिक व्यवहार आणि प्रत्येक वेळा ऑडिट वर्ग आपल्याला जे मिळतोय तर ह्या सगळ्या महिलांना मिळतोय, त्यासाठी त्यांचं मी अभिनंदनही करतो, त्यांना धन्यवादही देतो. आणि आमच्या आर्यनंदी परिवारामध्ये आपण सर्वजणच आहोत आणि हा परिवार अतिशय सुखाने आणि छान आनंदाने जातोय. आपण सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही तुमच्या आहोत, तुम्ही आमच्या नेहमी राहत जा आणि आपण एकमेकाला सहाय्य करत राहू. आणि आर्यनंदी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. आणि आज आपण जर असं म्हणतात की पंख तुम्हाला वेगळे काही दिलेली नाही त्याच्यात, किंवा पंख कोणीतरी द्यावा आणि उड्डाण घ्यावं किंवा उडाला शिकवावं असं अजिबात नाही. जिच्या गर्भामध्ये तुम्हाला सांगतो की जो गर्भ वाढतोय आणि त्याला बाहेर आल्यानंतर त्याला त्याच्या पंखाचं बळ द्यायचं काम ज्या करतात, ज्या महिला आहेत त्या सगळं करतात. तिला कसली आपण शुभेच्छा द्यावी की तू छान जग आणि मोठी होणे कर. अरे जिनं आपल्याला मोठं बनवलंय, जी आपल्याला रांगण्यापासून उभा करण्यापर्यंत आणि हसणं आणि रुसणं ह्या दोन्ही गोष्टी त्यापुरतं पडदा त्या ह्याच्या म्हणजे पडद्याच्या तुम्हाला तो आड आपण करणाऱ्या गोष्टी असतो, तो आपल्याला हुंदका द्यायला एक खांदा लागतो. आणि तो जो पदर आहे तो पदर सगळ्यांचा तुम्हाला सांगतो की आमच्या सर्व पुरुषांच्या डोळीवरती असेल तर निश्चितपणे तुम्हाला आमची प्रगती होईल. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देण्यापूर्वी आम्ही शुभेच्छा देतोय, पण दुसऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतोय की आमचं कुठंतरी तुम्हाला सांगतो स्वसंरक्षण आणि आनंद जगणं हे कुठं सुसह्य करतोय असं ती निश्चितपणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिन साजरा केला जातो, परंतु काही काही वेळेला आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे, स्त्रियांनी जे पुढे यायला पाहिजे त्या ज्या प्रमाणात यायला पाहिजे होत्या आजपर्यंत त्या प्रमाणात अजूनही आलेल्या नाहीत. मला असं वाटतं की जसं पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या इंजिनियर, पहिल्या IPS अधिकारी, हे सगळे होऊन गेलेल्या गोष्टी फार अगोदर काळामध्ये. मग त्यांचं काहीतरी माहिती जी आहे ती आपण वाचली पाहिजे, त्यांच्याप्रमाणे होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कष्ट करण्याची ताकद, कर्तव्य काय आहे आपलं हे आपण जाणून आपण जर प्रयत्न केले तर आपण निश्चितच पुढे जाणार आहोत. स्त्रियांचं सामर्थ्य फार मोठं आहे. स्त्री म्हणजे संस्कार आहे, स्त्रियाशिवाय संस्कार होऊ शकत नाही. स्त्री म्हणजे महामेरू मी म्हणतो. तेव्हा या जागतिक दिनानिमित्त आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली प्रगती ही कशी होईल. थांबू नका. मी नेहमी ते तुम्ही सिरियल बघितली असेल, आई कुठे काय करते, अरुंधतीचं जीवन चरित्र जे आहे ते डोळ्यासमोर ठेवा. किती कठीण परिस्थितीमध्ये ती पुढे गेलेली आहे, घाबरली नाही. सामर्थ्य मिळालं असेल कोणाचं, परंतु तिची जिद्द, तिची चिकाटी ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आपण ती घ्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्ताने आपल्या संस्थेमध्ये आपण आपल्या सर्व स्टाफचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि आपल्या या महिला दिनाच्या निमित्त असं सांगता येतं की बऱ्याचशा महिला या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि हे कार्य करत असताना जर यश, कष्ट, सचोटी आणि शिस्त हे जर आपण अंगीकारलं तर आपल्याला निश्चितप्रमाणे यश हे त्या ठिकाणी मिळतं. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन माझ्या मनोगत सांगतो. धन्यवाद. सर्वांना ॲक्च्युली आज आपण इथं जमलेलं आहोत ते महिलांचा सन्मान करण्यासाठी. पण ॲक्च्युली याची उत्पत्ती झालेली आहे ती अमेरिकेमध्ये 8 मार्च 1908 रोजी. की महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षितता होती आणि त्यांच्या कामाचं टायमिंग हे ॲडजस्ट होत नव्हतं. त्या महिलांनी हा उठाव केला 1908 साली 8 मार्चला आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण हा जागतिक महिला दिन साजरा करतो. ॲक्च्युली मी इथं येताना आताही मी टाईम ॲडजस्टमेंट करून आलेलो आहे.
आणि इथे येताना मला असं आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय, कारण इथल्या आलेल्या ह्या महिला आपल्या कर्मचारी जरी असल्या तरी आमच्या घरच्या मेंबर सारख्या आहेत. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा जसा हात असतो तसंच त्या स्त्रीमागं चांगलं पाठबळ असेल तरच त्या स्त्रीच्या उत्पत्ती, त्या स्त्रीची प्रगती होते. आपण ज्या सगळ्या स्त्रिया आता सरांनी सांगितल्या त्या कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम केलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो हे माझ्याकडनं होणार नाही, ह्या गोष्टी असंच करणार नाही, पण आपण निगेटिव्ह फार वावरतो, निगेटिव्ह जगात वावरतो. आपण निगेटिव्ह वावरल्यामुळे आपल्याला आपल्या मनामध्ये असं वाटतं की हे होणार नाही. तर तुम्ही स्त्रिया आहात आणि तुम्ही असं समजू नये आम्हाला हे करता नाही येणार, हे करता नाही येणार. आपल्या कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये स्त्रिया नाही. तर त्यामुळे ते कशामुळे पुढे गेल्या तर ते पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे. तर असंच पॉझिटिव्ह माइंडसेट आपण ठेवावं हीच माझ्यातर्फे शुभकामना देतो आणि महिला दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी आपण महिला दिन साजरा करतो, परंतु महिला दिन का साजरा करतात, कशामुळे साजरा करतात, थोडक्यामध्ये इतिहास आपल्याला सरांनी सांगितलं तो आपल्याला माहीत असणं खरोखरच गरजेचं आहे. त्यानंतर संस्थेचे राष्ट्रपती अध्यक्ष अरे त्या लोक आर्यरंजित परिवारातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो. धन्यवाद. त्यानंतर संस्थेचे CEO आहे कसं आपलं नॉलेज व्यक्त प्रथम महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आताच आपल्या सर्व तज्ञ संचालकांनी महिलांचं महत्त्व सांगितलेलं आहेच, पण आम्ही वेगळं सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्या संस्थेचं जे फ्रंटला काम करणारे आणि बॅकला जे वॉररूम आपण जे म्हणतो तिथं काम करणारे आपल्या सगळ्या महिलाच आहे. आम्ही जे जेंट्सचा जो आहोत ते फक्त मधल्यापर्यंत काम करतो. पुढे आणि मागे जे काम करणारे जे मेन जे बोन जे आपण बॅकबोन आहे ते सगळं आमचं लेडीज स्टाफ होतो. आता सर म्हणल्यासारखं मला की आमचं कुणाचं काही जरी आढळलं तर आम्ही फक्त मॅडमकडे जातो. आम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. मग आम्ही त्यांना विचारतो हे कसं होतं हे काय करत. मग असे जे आहेत की यांचं नॉलेज भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि संस्थेचं काम कसं आता आपण बघितलं कोविडमध्ये की बऱ्याच संस्था खाली आलेल्या होत्या, पण आपल्या संस्थेचं प्रॉफिट बऱ्यापैकी होतं. का होतं तर त्यांनी बरेच काटकसरीने त्यांचे काम असते. तर हे असे आपले जे महिला मंडळ जे आहे आपले इथं काम करणार तर त्यांचा आपल्या संस्थेला जे भरपूर फायदा करून त्यांनी दिलेला आहे. आणि एक कुटुंब चालवावं असं त्यांनी आपली संस्था चालवली. त्याच्यामुळे एका कुटुंबाप्रमाणे ते राहतात. सभासदांशी कस्टमरशी बोलताना एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीलाच आपण जसं समजून सांगतो किंवा बोलतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांना ते ट्रीट करतात. त्याच्यामुळे आपलं कुठलाही कर्मचारी असं स्टाफ किंवा हे जे क्लायंट जो म्हणतो ते तुमचा सगळा स्टाफ चांगला आहे. पण खरं त्यांचं नाव घेतात पण त्यांच्यामुळे आमचं बी नाव झालेलं असतं की बाबा तुमचा सगळा स्टाफ चांगला आहे. म्हणजे सपोर्ट जे करतात ते कर्मचारी जे आहेत ते महिला कर्मचारी आहेत आपले. तर एवढं पण मी माझे 2 शब्द संपवतो. मोठा वाटा आहे आणि तो सरांनी अगदी प्रांजळपणे मान्य केलेला आहे. फ्रंटलाईन असो बॅकबोन असो प्रत्येक ठिकाणी त्यांचं खरं योगदान खरंच आहे त्यांचं. ते कुणीही मान्य करेल तर आपली संस्थेची भरभराट होते ती त्यांच्यामुळेच होते. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे संस्थेची भरभराटी खरंच अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या थोडक्यामध्ये म्हणून आचार्य महाराजांना वंदन करतो. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या आर्यरंजित परिवाराच्या वतीनं आज संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा बडकुले, च्या वरिष्ठ महिला भगिनी संचालिका सोडे मॅडम, आपल्या पतसंस्थेमध्ये सर्वजण त्यांचं आपण आता कौतुक करत आहोत. अशा सर्व माझ्या सहकारी महिला भगिनी
आज 8 मार्चच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. खरे पाहता माझा शिवग्रामात आला ते बरं झाले का, अनेकांकडनं मला माहिती गोळा त्या माहितीचा उपयोग करून मला काहीतरी बोलता पण येतं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, पुढेही महिला, मागेही महिला, मध्ये आमचा सँडविच. ज्या पद्धतीनं घराला सावरून घेण्याचं काम महिला करत असतात ना, त्याच पद्धतीने तिला पण सावरून घेण्याचं काम आमच्या महिला कर्मचारी करतात. ही आताच मी अध्यक्षांच्या आमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने बोलणं ऐकलं. खरं आहे, अतिशय खरं आहे. सर्वप्रथम या महिलांचं एवढ्याकरता एक अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठी या आपल्या स्वकर्तृत्वावर उभं राहण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला की मला काहीतरी जॉब करायचा आहे, मी एक अर्थार्जन करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबाला मदत करण्यासाठी, मी एक परिवाराला मदत करण्यासाठी मी इथं जॉईन होते. त्यांचं अभिनंदन आहे. त्यांच्याही पलीकडे अभिनंदन त्यांच्या परिवाराचं आहे. त्यांनी ही संधी त्यांना दिली की तुम्ही काम करा आणि तुमच्या या कामाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण परिवार ज्यावेळी पाठीशी असतो त्यावेळी ते काम सोपं असतं. हे भाग्य सर्वांना लाभतं असं नाही. अशा अनेक महिला आहेत की ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा नाही तरी देखील विपरीत परिस्थिती सुद्धा त्यांची जिद्द आणि त्यांच्या कसोटीच्या कर्तृत्वावर त्यांनी जमीन आणि आसमान व्यापलेलं आहे. अनेक महिला अनेकांची उदाहरण देतात, अनेकांची उदाहरण. अगदी सावित्रीबाई फुलेंच्या पासून आजपर्यंत ज्या आपल्या महिला आहेत, नौजवान महिला आहेत, जन्मलेली असतील, सर्वांचं उदाहरण देतात. तर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचं एक कृतज्ञता म्हणून मी म्हणेन की अभिनंदन करण्यापेक्षा एक कृतज्ञता आपण एक आज त्यांना एक बरोबरीचं सन्मानाचं स्थान आज त्यांनी समता थीम ठेवलेली आहे. तर आपण ती थीम खऱ्या अर्थानं आपण साजरी करूया. त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या बरोबरीचं समजून वागवून सन्मान देऊन असं आपण स्वतः एक अभिवचन मनात पाळूया. तरच हा महिला वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं होईल आणि एका वर्षापुरतं न राहता हीच परंपरा कायम होत जाईल. आपल्याही परिवारातील मुली आहे, आई आहे, भगिनी आहे, आहे, भगिनी आहे, सर्वांचा सन्मान त्या दृष्टीने व्हायलाच पाहिजे. कुठलंही दुजाभाव असण्याचं कारण नाही. महिलांना जन्मजात लढण्याची शक्ती असते. त्यांच्या गुणसूत्रामध्येच जे 23 गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रीमध्ये दोन्हीची 22 गुणसूत्र समान आहेत. 2 गुणसूत्र आहे म्हणजे एक जोडी असते, पेअर ऑफ. त्याच्यामध्ये XX अशी जोडी असते, XX ची जोडी असते. ती पुरुषांमध्ये XY ची जोडी असते. Y म्हणजे पाय कापलेला X, तो अर्धवट असतो. जो गुणसूत्र आहे पुरुषाचं XY आणि स्त्रीचं गुणसूत्र आहे XX. त्या अर्ध्या कापलेल्या पायाला पूर्ण स्वरूप द्यायचं काम स्त्रिया करत असतात. त्या वेगवेगळ्या भूमिकेतून करत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्या सर्वांचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य समजू आणि आपण त्यांना साथ देऊया. तुम्ही पुढे व्हा, तुमच्या बरोबरीनं आम्ही तुम्हाला बरोबरीने करूया आणि जसं घर, तसं संस्था, तसं समाज आणि देश याची प्रगती करूया. एवढाच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला इथं तुम्ही बोलण्यास संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचा आभार व्यक्त तुमच्या पाठीशी नसून मी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सर आपल्या सोबत असतात. आपल्या चांगल्या कामात आपल्या पाठीवर थाप मारतात आणि आपल्याला पुढे जायची इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे आपली प्रगती होत असते. तर अशा कार्यक्रमाच्या नाही मनोज तिथपर्यंत एक आपल्या नाही
त्यांचा नुसतं म्हणणं झालं तर नाही. शुभेच्छा कोणाला देता? बघायला तुम्हाला काही बोलण्याचा जास्त अनुभव नाहीये. तर आपल्या पतसंस्थेमध्ये या सगळ्या स्त्रिया छान काम करतायत आणि कधी जरी आलं तरी त्या अगदी रिस्पेक्टफुली किंवा प्रत्येक काम पटकन करतो. तसं सगळे स्टाफ पण आपलं खूप छानच हे करतो. तर हा सन्मान जो आहे तो आपल्याला म्हणजे स्त्रियांनाच पडतो असं नाही, तर त्यामागे सगळी पुरुष लोकांची पण साथ असते. म्हणूनच आपण आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. तर घरामध्ये जर आडकाठी असेल की बाहेरच जायचं नाही, तो अमुकच करायचं नाही, असं असेल तर कुठली स्त्री बाहेर पडणार नाही. आणि आता सध्या बघा तुम्ही मॅक्झिमम क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असं नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये स्त्री नाही आहे किंवा कार्यरत नाही असं नाही आहे. तर अशीच प्रगती होत आहे. पण आता पुढे सुद्धा काही काही वेळेस अशा वेळेस पुरुषांना त्यामुळे थोडंसं संख्या हे होते, नोकरीचे चान्सेस मिळत नाही आहे. अशी पण एक तिथे येऊ शकते. ही एक खूप म्हणजे असं थोडंसं हे आहे. तर पण दोन्हींचा बॅलन्स पुढेही होत जावा असं एवढंच म्हणणं आहे. आणि या स्त्रियांना सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. कुठलंही क्षेत्र आहे नाही ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत नाही आहेत. संपूर्ण जग स्त्रियांनी बरोबर व्यापलेलं आहे, त्या पद्धती करत आहे. त्यानंतर आपल्या आदिवासी आपण म्हणून व्यक्त राहू. आज महिला दिनानिमित्त तर्फे आम्हाला जो काही सन्मान केलेला आहे त्याबद्दल आभारी आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात कर्मचाऱ्यांचा सत्कार करतात असं नाही, पण आपल्या आदिवासी परिवारामध्ये केलेला विशेष म्हटलं सगळ्यांचा आभार मानते की आमच्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला हे खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आम्ही यशस्वीपणे इथं काम करू शकतो म्हणजे त्या पाठीमागचं हे सगळ्यांचं प्रोत्साहन प्रेरणा आहे. त्यामुळे आम्ही यशस्वीपणे काम करू शकतो आणि यापुढेही असंच आम्हाला प्रेरणा मिळत जावं. आम्ही यशस्वीपणे काम करू शकणार आहे. सॉरी म्हणजे यशस्वीपणे आम्ही काम करू शकतो असं प्रेरणा मिळत जावं हीच माझी प्रार्थना आहे. त्यानंतर नदीच्या सहव्यवस्थापिका शहा मॅडम आपण मला व्यक्त करतो. सर्वांना माझ्याकडे नमस्कार आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करू शकतात, करत आहेत समर्थपणे. त्यामध्ये समाजातील दोन घटकांचा महत्त्वाचा भाग आहे. एक म्हणजे त्यांचं कुटुंबाच्या सपोर्टशिवाय महिला काम एवढं सक्षमपणे करू शकतात. दुसरं म्हणजे जिथे काम करतात म्हणजे आपली आर्यनंदी संस्था. मला इथं काम करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडकिले सर, वैभव सर, सर्व संचालक मंडळ यांचे मी आभार मानते. आणि दुसरं म्हणजे मी इथं काम करू शकते का तर माझे सहकारी मला सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे तर मी त्यांचे आभार मानते. आणि आज महिला दिनानिमित्त माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद मॅडम. जे आपली संस्थांमधून एक प्रकारचे कुटुंब आहे की त्या प्रत्येकाचं सहकार्य हे भेटतच राहतं. त्यानंतर निधी कंपनीच्या सहव्यवस्थापिका खर्चानी वसूल विभागाच्या अधिका बिलपरी मॅडम यांनी विनंती करते त्यांनी आपली थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना प्रथम माझ्याकडे आज 8 मार्च महिला दिनाच्या ज्या तुम्ही आम्हाला मान सन्मान दिला त्या निमित्त तुम्हाला आम्ही आभार मानतो. आमच्या आदिनंदी निधीमध्ये संचालकांनी जे आम्हाला कामामध्ये मार्गदर्शन दिले त्याच्यामुळे मी आपल्या या ठिकाणी व्यवस्थित काम करू शकतो. असंच त्यांचा पाठीमागे त्यांचा मार्गदर्शन राहावा प्रत्येक कामामध्ये आणि त्यांनी देत पण आहेत प्रत्येक वेळा सगळ्यांना आपली चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे. त्यानंतर संस्थेच्या विद्युतमध्ये कार्यरत असणाऱ्या राधिका मोठे मॅडम यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं.
सर्व मान्यवरांचे नमस्कार आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या. खरं मी माझा एक अनुभवच सांगणार आहे. कारण फर्स्ट टाईम आल्याला कसं नुसतं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी लगेच इथे जॉईन झाले होते आणि स्टेज डेअरिंग काहीच नव्हतं आणि त्यातली त्या काउंटरला कसं बोलायचं किंवा आपण कॅश कशी हँडल करायची आणि एवढी मोठी कॅश हँडल करायची तर कधीच सवय नव्हती मला. तर ह्याच्या पाठीमागे मला सरांचा खूप सपोर्ट मिळाला. तर सर मला म्हणाले होते तू घाबरू नकोस, मी आहे पाठीमागे, वैभव सर आहेत, आम्ही सगळेजण तुला सपोर्ट करतो. आणि त्यानंतर मॅडमचा पण मला खूप पद्धतीने सपोर्ट झालेला आहे. मॅडम क्षणोक्षणाला म्हणजे कसा कोणताही घरातला जरी प्रॉब्लेम असेल मॅडमना विचारतात तर लगेच मॅडम सपोर्टला असतात आणि सर पण तसे आहेतच. त्यामुळे कसा म्हणजे इथपर्यंत येण्याचा आणि एवढं म्हणजे अचीव करण्याचा उद्देश एकच की हे सगळेजण पाठीमागं होते आणि त्यामुळेच आम्ही आज इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्रंट लेवल जरी असेल तरी आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. त्याबद्दल थँक्यू मॅडम. चांगल्या पद्धतीने तुमचे नंबर व्यक्त केलेला आहे, अनुभव तुम्ही शेअर केलेला आहात. त्यानंतर संस्थेच्या सेविका आले मॅडम ज्यांनी आपल्या बघून बोला काय नाही बोला. टेन्शन घेऊ नका, फोन नाही संपून बोला. घरात बोल. सगळे सरकार केल्यावर आज आपला एक घरगुती सोहळा सुरू आहे. पहिला कार्यक्रम असा असेल की त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मान्यवर सगळे म्हणजे बोलत आहेत. त्यानंतर सध्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मॅडमचा पण सत्कार केव्हा नंतर आल्या, त्यांचा पण गिफ्ट त्यांच्या मुलांवरती पाठवून द्या. आपण थोडक्यामध्ये सत्कार आहे. ॲक्च्युअली आपला महिला दिन कार्यक्रम गुरुवारी 10 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आपण कर्मचाऱ्यांच्या सत्कारासाठी आपण थोडक्यामध्ये घरगुती कार्यक्रम पाहायला घेते. त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विनंती करतो की आपला अध्यक्ष म्हणून सर्वांना जय जिनेंद्र. आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. तर महिला दिन हा आपण सकाळीच मी एक मेसेज वाचला की महिला दिन आज सगळ्यात मोठा दिवस आहे 8 मार्चचा आणि तो आज सुरू होतो आणि पुढच्या 7 मार्चला संपतो असं पुरुषांचं म्हणणं आहे. माता असते, आई असते, बहीण असते, प्रेयसी असते, या सगळ्या कामगार हे जे आपल्या भूमिका आहेत ह्या आपल्या महिला बजावत असतात म्हणून आपण त्यांचा सत्कार ठेवला असं वाटतं मला. आणि पण असंच हे वर्षभर राहावं ह्याच्यासाठी स्त्री समानता म्हणजे जसं व्यवहार सरांनी सांगितलं की स्त्री समानता हवी तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपण ह्या वर्षभर पाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर प्रत्येक स्त्रीने आपण काहीतरी आपल्यात कमी आहे असं कधी समजू नये. कारण प्रत्येक स्त्री ही याच्यामध्ये काहीतरी गुण असतो, सुप्त अवस्थेत असतो. तर काही ते त्यांचे म्हणजे फक्त दिसण्याच्या बाबतीत असं नाही तर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं शिक्षण, त्यांची क्षमता ह्या सगळ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये महिला ही असतेच. म्हणजे त्याच्यामध्ये ती प्रावीण्य तिचं असतं पण त्याच्यामध्ये तिने तिचा सर्वांगीण विकास करायला पाहिजे, आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आता महिला दिनानिमित्त खूप असे म्हणजे महिला दिनानिमित्त पार्लरमध्ये काहीतरी हे आहे म्हणजे ऑफर, भांड्याच्या ह्याच्यावर ऑफर, प्रत्येक ठिकाणी ऑफर अशा खूप होत्या. पण आपल्या इथं जे आपले जिथे लोकवाचं काम करणार आहेत म्हणजे जे आपल्या पतसंस्थेतले यांचा जो आपण गौरव ठेवला किंवा सन्मान ठेवला हे एक खूप असं एक वेगळं असं कार्य आहे असं मला वाटतं. आणि जे आपण आता नंतर पण करणार आहोत कष्टकरी महिलांचा आपण जो सन्मान करणार आहोत तर ते पण एक म्हणजे जे तळागाळातले आहेत की जे आपल्या घराचं सगळं घरात परिस्थिती नसताना ते सगळं आपल्या घरातलं आवडून सगळं कामं करतात. मग त्या धुणं करणाऱ्या बायका असो किंवा बाकी कुठं ऑफिसला जाणाऱ्या बायका असो त्याचा आपण जो सत्कार केलेला आहे ते पण खूप चांगलं कार्य आहे असं मला वाटतं. तसंच महिलांच्या बाबतीत मला सांगावं वाटतं की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या की फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं काम करणे आणि घरी जाऊन परत घरातलंच काम करणे इथलं काम करणे एवढं नाही तर आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्या, एक्झरसाईज करा,
रुटीनली डेली तुमचं कारण आपल्याला आपण जर आजारी पडलो, आपण जर झोपलो तर सगळं घर झोपतं. त्याच्यामुळं आपण आपलं काळजी घेणे किंवा आपलं डाएट किंवा आपलं एक्सरसाइज आपण मेंटेन करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथं आपल्या पतसंस्थेमध्ये तुम्ही सगळ्या पुरुषांना खांद्याला खांदा लावून काम करतात, हे जरी मान्य असलं तरी त्यांची अशी अपेक्षा असते की तुम्ही त्यांच्यासारखं बोला. म्हणजे आपण जसं आता राधिका काउंटरला बोलताना किंवा फोनवर बोलताना खूप मधाळ, खूप गोड, खूप छान बोलते, तसं मग त्याच्यामुळं मग समोरचा माणूस लगेच तो आपला तुमच्या ठेवी ठेवतो किंवा काय असेल ते तुमचं काम करतो. पण तसं पुरुषांच्या बाबतीमध्ये तसं नाही बोलू शकतो असं मला वाटतं. आणि कधी पण फोन केला आरती मॅडमला किंवा कोणाला तरी, नाही मॅडम मी करते, मी लगेच पाठवते, मी करते, त्या लगेच झटपट लगेच प्रकाशला पाठव, बसूला पाठव काम करतात. तसं वैभवला सांगितलं म्हणजे इतकं, म्हणजे मला सांगायचं की महिला फार ह्या तत्पर काम करतात, म्हणजे इन्स्टंटली असतं, इन्स्टंट त्या सगळ्या जण काम करतात. आणि फक्त पतसंस्थेचं नाही, सगळीकडेच म्हणजे हे महिला अशा काम करतात म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं, म्हणून त्यांची संख्या वाढवली आहे गव्हर्नमेंटने असं मला वाटतं. कारण त्यांचं फार असं चिकटपण आणि व्यवस्थित काम असतं. बाकी मला काही सांगायचं नाही की फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला म्हणजे इथं जे काम करता जो सन्मान तुमचा दिलेला आहे तुमच्या घरच्यांमुळे तो पण मिळालेला आहे, त्याच्यामुळे घरच्यांचे पण आभार म्हणा. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊ.